हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज ते बहिणीच्या घरात दुसऱ्या दिवशीचं ब्लॉग आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आज सकाळी आंघोळ झालेला आहे. इकडं बहीण करायला लागल्या कांदा पोहे आणि पोहे नाश्त्यासाठी पोहे करायला लागल्या. सगळ्यांचा आंघोळ झालेला आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. प्लीज सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. एका नाश्ता तयार झालेला आहे आणि आंघोळ करून इकडे आलेले आहेत त्यांनी पण. आणि आम्ही नाश्ता करणार आहे. या तुम्ही पण नाश्ता करायला. चहा पोहे नाश्ता करायला लागलो आहे आम्ही. आणि इकडं भाऊ पण आला आहे. मीच म्हटलं त्याला गाडी चालवायला तूच थांब म्हटल्यावर आम्ही आजीच्या गावाला जाऊन आलो. आणि आता परत माहेरला जायचं आहे. त्यासाठी त्याला माहेर जवळच आहे इथं, म्हणून त्यासाठी त्याला थांबून घेतलेलं आहे. आणि इकडं बहीण धुणं भांडी करायला लागल्या. आणि बोर आहे तिथं बहिणीच्यात. ते बोर सुरू करून इकडं गाडी पण धुवायला लागल्या त्यांनी. गाडी लई दिवस झाला धुतलेलं नाही. मग ते आता धुया म्हणून बोर चालू करून तर धुवायला लागल्या त्यांनी. आणि हे झाल्यानंतर आता नाश्ता झालेला आहे. आणि आता आम्ही जाणार आहे परत माहेरला. आणि 3 दिवस औषध झालेलं आहे. आणि परत दवाखान्याला जायचं आहे यांना घेऊन. म्हणून आता माहेरला जाऊन तिथून आणि परत आपल्या गावाला जायचं आहे. बघा झाडांचं रोपं द्यायला लागल्या बहीण. सगळे म्हणजे पेरू, चिक्कूचं आहे, सगळं झाड आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे मी. आणि कढीपत्ता सगळ्यांचं एक एक रोप द्यायला लागल्या. रानात लावायला येते म्हणून मी पण म्हटलं दे बाई म्हणून. आणि एका कॅरी बॅगमध्ये माती घालून ते असं घालून दिलेलं आहे ते. आता आम्ही जाणार आहे. बघा आम्हाला आता जोडीनं बसवलेलं आहे ते. मग साडी, ओटी, त्यांना कपडे सगळं करायला लागल्या. आम्ही म्हणायला लागलो हे कशाला केलेस म्हटलं, पहिल्यांदाच आलं असा मग कसं सोडायचं म्हणून तीच सगळं करायला लागल्या. आणि बहिणीचे मिस्टर आता गेल्यात कामाला सकाळी 6 वाजता. साडी आणि यांना कपडे देऊन आता ओटी भरून द्यायला लागल्या. भाऊला सांगितलं तू व्हिडिओ कर म्हटल्यावर तो व्हिडिओ करायला लागला तो. आणि मामांना कसं ती मिवणी चेष्टानं टोपी घातली. म्हणा लागली मामांना मी टोपी घातलं असं हसत तसंच ते काय काय म्हणत चेष्टानं म्हणत होती. ते टोपी पडल्यावर त्यांनी म्हटले टोपी नको म्हणा लागले बघ म्हणून. सगळे आम्ही हसायला लागलो. पाया पडू नकोस म्हटल्यावर असं बघा डोकं टेकून पाया पडायला लागल्या ती. नको म्हटलं तरी बी ऐकना झाले. आणि आता आम्ही निघणार आहे. आता चाललेलं आहे माहेरला. आणि तिथून आणि ताई आमच्या नंदकडं पण जायचं आहे, बारक्या ताईकडं. आईकडं आलो इकडं आम्ही. आणि आई आहे तर पाणी आलेलं आहे, पाणी भरायला लागल्या. आईंचं कसं पुढं एक जुनं घर आहे ते पडलेलं आहे, म्हणून असं नवीनच शेड मारलेलं आहे. दुपारी येऊन आम्ही जेवून जरा वेळ झोपलो आम्ही. मग इथं संध्याकाळी इथं पण एक मोठा मंदिर आहे, देऊळ सिद्धेश्वर. आम्ही कालला बहिणीच्या गावात बघितलं ते देव आणि हे आमच्या गावातलं देव. दोघी भाऊ आहेत सिद्धेश्वर म्हणून. मग तिथं पण आरती सुरू होती. आणि येऊन आम्ही थोडा वेळ बसलो. इथं आरती झाली, पूजा झालं. आणि अचानकच पाऊस आला म्हणून त्यामुळं आम्ही थोडा वेळ देवळात बसलो. मग जाऊन जेवून. आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज सांगा. आणि प्लीज सपोर्ट करा आणि कमेंट करा. आम्ही थोडा वेळ इथंच बसलेलो आहे बघा. आणि आज होती अमावस्या होतं. आणि देवळात पण खूप गर्दी होती. दरवर्षी श्रावण महिन्यात शेवट सोमवार यात्रा असते इथं पण.
आणि बहिणीच्या गावातलं देवाचं असं जानेवारीमध्ये असते. तर आरती पूजा सगळं झालेलं आहे बघा. आणि आरती खूप वेळ आरती होते, मग आम्ही होईपर्यंत थांबलो इथं. बघा इकडं पाऊस पडायला लागले. ते अचानकच पाऊस आलं आणि आम्हाला कसं तर थंडी वाजायला लागली आणि परत आम्ही गेलो घरला. अच्छा पाऊस बघा, आता थंडीचा दिवस आहे आणि इथं पाऊस पडायला लागलाय आणि हे पाऊस सगळीकडे आहेच. आणि घरला आलो आम्ही. दिवसपत्र आई आम्हाला पोळ्या करत होती, कारण ह्यांचं पण पथ्य आहे, चिकन मटण काहीच खात नाही म्हणून ह्यांच्यासाठी आईनं पोळ्या करायला लागल्या. आमुष्या पण आहे, मग पोळ्या करूया म्हटल्यात आई. आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ इथंच थांबवतो. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पोळ्या कसं आईंचं पोळ्या बघा, मस्त तेलाची पोळ्या करायला लागल्या. पिठाचं नाही इकडं गावाकडं करत, मस्त तेलाचं मऊसूत पोळ्या झालेला आहे. या तुम्ही पण जेवायला. आणि इथं पोळ्या झाल्यावर जेवायचं आहे. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.